मला जाऊ द्या बरं का. माझा नवरा जर आला तर माझं काही खरं नाही. मला काय होईल, मला काही करता ते मलाच पत्त्या लागणार नाही. अशी ती नवी नवरी त्या आजीला म्हणून जाते. ती आजी आता बायकांच्या तोंडावरती नियंत्रण नसतं. ती आजीबाई म्हणते तुझा नवरा काहीच करत नाही, तो नुसता बोलतो. तर ती नवी नवरी म्हणते त्या आजींना, का हो आजी असं का म्हटलं तुम्ही? तर ते म्हणले माझा जुना अनुभव आहे, तुझा नवरा नुसता बोलतो, काहीच करत नाही. आता त्या पत्नीला कळतं आपला नवरा काहीच करत नाही. त्या आजींना विचारते, आजी मग आता मी काय उपाय करू की ते त्यांचं ते डराव करणं बंद होईल, त्यांचं ते मला घाबरवणं बंद होईल? आजी म्हणते तू असं कर, घरी जा, घरी गेल्यानंतर नवरा आल्यानंतर तो जे तुला काम सांगल ते काम तू मुद्दामून करायचं नाही. मग बघू तुझा नवरा तुला काय करतोय. ती नवी नवरी घरी जाते. घरी गेल्यानंतर आता ती त्यांचं रात्र झाल्यानंतर तिचा नवरा घरी येतो. नवरा घरी आल्यानंतर मस्त त्यांचं जेवण बिवण होतं. जेवण झाल्यानंतर तो नवरा म्हणतो, अय उद्या मला बाजाराच्या गावाला जायचंय, उद्या सकाळी मला लवकर उठवायचं, पाणी तापवायचं आणि मग मला उठवायचं. आता ती बायको तिच्या डोक्यात असतं आपला नवरा काहीही करत नाही, तो नुसतं आपल्याला सांगतो मी असं करेल मी तसं करेल, तो काहीच करत नाही. मग आता काहीच करत नाही म्हणल्यावर ती झोपली आणि सकाळी डायरेक्ट तिचा नवराच तिला उठवायला आला. ती उठलीच नाही, तिने पाणी पण तापवलं नाही आणि नवऱ्याला पण उठवलं नाही. तिचा नवरा तिला उठवायला आला. म्हणला आता तुम्हाला उठवलं नाही ना, आता मी काय करतो ते बघच, तुला पत्तेच लागणार नाही मी काय करतो. आता ती बायको म्हणती तुम्ही तिचा आता डोक्यावरचा पदर खांद्याला इथे येतो, कमरेला येतो, डोक्यावरचा पदर काढती, कमरेला घोटती. म्हणती काय करणार आहे हो तुम्ही, करा बघू काय करताय, मी पण बघते. तो म्हणला काय नाही, गार पाण्याने आंघोळ करणार.